अशी एक लग्नगाठ भाग 2। नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। श्रेयससोबत भांडण करून त्या मुलीची स्कूटी पुढे आली होती, तेव्हाही तिचं बडबड चालूच होतं। तिची मैत्रीण तिला बोलली, अगं तृप्ती, जरा शांत डोक्याने घेत जा ना, तुझं तोंड मातीचं राहिलं असतं तर फुटलं असतं। ते बिचारे तुला स्वारी बोलले तरीही तुझं तोंड चालूच होतं। अशी कशी ग तू? ते कोण होते माहीत आहे का तुला? तृप्तीची बडबड थोडी बंद झाली होती। कोण? तिने प्रश्न केला। अगं मी ज्या कंपनीत जॉबला आहे त्या श्रेयस इंडस्ट्रीचे मालक श्रेयस पटोले आहेत ते। तू एवढं बोलत होती तरीही किती शांत डोक्याने बोलले ते बिचारे। तृप्ती म्हणाली, असतील ते इंडस्ट्रीचे मालक, मला काय त्याचं? त्यांचे घरचे ते श्रीमंत, त्यांची चूक होती। त्यांच्या गाडीने माझ्या स्कूटीला धक्का मारला, सॉरी बोलले, त्यात काय मोठं? हो, एक वेळ माझी गाडी त्यांच्यापेक्षाही महागडी राहील आणि मी गाडीत नाही विमानात प्रवास करेन, फॉरेनला जाईन। ते काय त्यांचे स्वतःचं गाडी दाखवतात, श्रीमंती दाखवतात। मी त्यांच्यापेक्षा श्रीमंत राहीन। माझ्या हाताखाली नोकर चाकर, बंगला, गाड्या सगळे राहणार, असं बडबडत ती अगदी स्वप्नात रंगून जायची। ती अशी बडबडत राहिली म्हणजे प्राची अगदी शांत राहायची। तृप्तीची मैत्रीण प्राची, ती समजदार होती। तिला समजायचं ही तृप्ती अगदी लहान मुलासारखी वागते, कधीच न पूर्ण होणारे स्वप्न पाहते, श्रीमंत लोकांवर उगाच डाफरते। ते लोक तिच्या अध्यात्नामध्यात तरी त्यांच्यावर उगाच जळते। कोणत्याही कारणास्तव ते लोक तिच्या सानिध्यात आले तर ती बिलकुल सोडत नाही, जसे श्रेयससोबत केले तिने। कॉलेजमध्ये सुद्धा श्रीमंताच्या मुलीविषयी उगाच तिची दुश्मनी राहायची। अशी ती थोडीशी युनिकच होती। प्राचीशी तिची चांगली दोस्ती होती। प्राचीला तिच्या या सवयी माहीत होत्या, पण ती अशी का वागते त्याचे कारण तिलाही कधी कळले नाही। प्राचीला वडील नव्हते, आई आजारी होती, म्हणून तिने मध्येच कॉलेज सोडून कंपनीत फोन ऑपरेटर म्हणून जॉबला लागली होती। पण ही तृप्ती अगदी वेगळ्या स्वभावाची, सगळ्यात वेगळीही होती तरी कोण? तृप्ती ही रमेश जयस्वाल यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी होती। रमेश जयस्वाल हे श्रेयसच्या वडिलांचे मित्र होते। दोघी अगदी लहानपणापासूनच एका शाळेत कॉलेजात शिकत होते। दोघांचीही आर्थिक परिस्थिती सारखीच होती, पण श्रेयसच्या वडिलांनी स्वतःची कंपनी खोलल्यामुळे 4-5 वर्षात त्याची परिस्थिती खूप चांगली सुधारली होती। श्रेयससारखा हुशार, हरहुन्नरी मुलगा यांच्यामुळे बिझनेस उच्च पदावर पोहोचला होता। पण रमेश जयस्वाल यांची पहिली पत्नी कॅन्सरने आजारी असल्यामुळे तिच्यावर भरपूर पैसे खर्च केल्याने जे होते नव्हते ते सगळे पैसे खर्च झाले होते। तृप्ती अगदी लहान असतानाच तिची आई वारली होती। तिला सांभाळायला म्हणून रमेशने दुसरे लग्न केले, पण त्यांची दुसरी पत्नी तृप्तीला खरोखरच चांगलं सांभाळत होती का? खरंच माया लावत होती का? तृप्तीच्या दुसऱ्या आईलाही एक मुलगी झाली होती, पण ती आपल्या सावत्र मुलीला कधीच चांगली वागणूक द्यायची नाही। तिला शाळेची फीसाठी सुद्धा एक पैशासाठी रडवायची। तिला चांगले कपडे घेऊ द्यायची नाही। श्रीमंताच्या मुलांची कपडे पाहून तिला खूप हौस यायची। चांगले कपडे घालायचे, स्वतःला मिरवायचे, गाडीत बसायची। श्रीमंत व्हायचं स्वप्न ती बघायची। अशामुळेच तिचा स्वभाव असा बंडखोर झाला होता, पण रूपाने मात्र अगदी सुंदर होती। गोरापान कलर, गोबरे गाल, काळेभोर लांबसडक केस, नाक अगदी चाफेकडीसारखं, कमळाच्या पाकळीसारखे गुलाबी चटक ओठ। आता ती एक सुंदर युवती झाली होती। तिच्याकडे बघताच कोणीही तिच्या प्रेमात पडेल एवढं सुंदर तिचं रूप होतं, पण तिचा स्वभाव मात्र खूप विचित्र होता। तिला कुणाच्या प्रेमात पडायला इंटरेस्ट बिलकुल नव्हता। फक्त श्रीमंत व्हायचं, श्रीमंतीचा थाट उपभोगायचा हेच स्वप्न तिने पाहिले होते। म्हणून तिची सतत एवढ्याशा गोष्टींनीही ही चिडचिड होत असे। तिचे पप्पा रमेश जयस्वाल हे आपल्याच मित्राच्या कंपनीत मॅनेजरपदी त्यांना जॉब मिळाली होती। रविकांत पटोले
हे श्रीमंत जरी झाले होते तरी आपल्या लहानपणीच्या मित्राला विसरले नव्हते. संध्याकाळी 5 वाजता श्रेयस आणि त्याचे डॅड येत असताना श्रेयसच्या डोळ्यासमोर त्या मुलीचा चेहराच दिसत तर होताच, पण जिथे तिचं आणि त्याचं भांडण झालं होतं त्या ठिकाणी गाडी आल्यावर त्याने सहज म्हणून काच उघडली आणि बाहेर डोकावून पाहिले तर नेमकी त्याच वेळेला ती कालेज होऊन एकटीच स्कूटीवर बसून त्याच्या गाडीच्या जवळून गेली. त्याने डोळे लाव उघड केले, कारण त्याचा स्वतःवर विश्वास बसतच नव्हता. माझ्या डोक्यात त्या मुलीचे विचार चालत आहेत आणि प्रत्यक्ष हीच मुलगी मला काच उघडताच कशी काय दिसले. त्याने पाहिले आणि पटकन काच बंद केला. त्याच्या मनात आलं, ही मुलगीच का माझ्या डोक्यात फिरते आहे सतत. ते घरी पोचले. तो तोंडाने सीड वाजवतच त्याच्या खोलीत गेला. शावरमध्ये अंघोळ करून कपडे बदलले. थोडा वेळ तो त्याच्या खोलीतच लॅपटॉपवर काम करत बसला. रात्रीचे 9 वाजले. आईने डायनिंग टेबलवर जेवण मांडले. त्याची बहीण प्रियाने दादा जेवायला ये असं म्हणून आरोळी मारली. तो सीड वाजतच जिना उतरला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. त्याने प्रियाच्या डोक्यावर टपली मारली. ती त्याला चिडवण्याच्या भाषेतच बोलू लागली, आई, दादा आज एवढा खुशीत का आहे? श्रेयसही तिला चिडवू लागला. अगं, मी रोज आनंदातच असतो, तुझ्यासारखं सडूतोंड नाही करत मी. ती ओरडली, आई बघ ना का हा दादा. श्रेयसची आई म्हणाली, झाली का तुमची मस्ती करून? चला जेवायला बसा सगळे. त्यांच्या घरात श्रेयसच्या कामामुळे आनंद होता. सगळेजण आनंदाने जेवत होते. श्रेयसची आई म्हणाली, खरंच आपलं घर अगदी आनंदी आणि सुखी आहे तुझ्यामुळे. फक्त एका व्यक्तीची कमी आहे. आता घरात लवकरच सून आली पाहिजे. तेवढ्यात प्रिया बोलली, हो आई, मला एक सुंदर गोड गोजिरी वहिनी पाहिजे. तिची माझी दोस्ती जमेल. मग आम्ही दोघी मिळून बघू दादाचा हात. ती नाचते आणि आपल्या भावाला वाकुल्या दाखवून गाणे म्हणते. गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. तोही तिला चिडवतो, आई हिचे लग्न कर एखाद्या लंगड्या पांगड्या बघून आणि काढ हिला एकदाचे घरातून बाहेर. सासरी जाईल तेव्हा तिचं डोकं ठिकाणावर येईल. ती रडवेलं तोंड करून म्हणते, आई बघ ना ग हा दादा. आई म्हणाली, अरे गुपचूप जेवा रे तुम्ही. ती रविकांतला म्हणाली, अहो आता सगळं काही ओके झालं. खरंच आता आपल्या श्रेयसचं लग्न केलं पाहिजे. घरात सून आली पाहिजे. बघा तुमच्या ओळखीतले असतील कोणीतरी त्यांची मुलगी. श्रेयस तर मुलखाच लाजाळू आहे. मुलींकडे कधीही ढुंकून पाहणार नाही. नाहीतर आत्ताची मुलं लव्ह मॅरेजवर जास्त भर देतात. अरे श्रेयस, असेल तुझ्या पाहण्यातली एखादी, तुला आवडत असेल तर चालेल ना आम्हाला, पण सून म्हणून. श्रेयस लाजतो. काय हे आई, मला नाही वेळ मुली पाहायला. आणि काय घाई आहे एवढ्या माझ्या लग्नाची? मला माझा बिझनेस वाढवू द्या. माझ्या कामाकडे अगोदर लक्ष देऊ द्या. एवढ्यात नको लग्न माझं. नाही बेटा, योग्य वयातच लग्न चांगले वाटते. आणि आता तर मुली तुझ्यासाठी सांगून येत आहेत. एखादी पसंत कर त्यातली. तो काहीच बोलला नाही. तो उठला आणि त्याच्या रूमकडे गेला. चल आई, डॅड मला झोप येते, मी झोपायला जाते. गुड नाईट. गुड नाईट बेटा, आई म्हणाली. तो त्याच्या बिछाण्यावर आडवा झाला. डोळे लावल्यावर स्वप्नात त्याला तीच मुलगी दिसत होती. तो सहज मनात म्हणाला, अरे ही मुलगी माझा पिच्छा का नाही सोडत आहे? अगदी मनातच ठाण मांडून बसली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला ते आपण पुढच्या भागात बघू. की ती मुलगी श्रेयसच्या आयुष्यात येते का, की विचारापर्यंतच राहते.